तर गाईस पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ट्रेकिंग व्हिडिओमध्ये. आणि आजचा जो ट्रेकचा व्हिडिओ होणार आहे तो आहे आसावा फोर्ट. आणि आपल्यासोबत आज एकच मेंबर आहे, अमन कारवारी उर्फ गजोदर लाल, प्रिय गजोदर लाल. आणि ट्रेकचा आजचा असा प्लॅन होता की कुठे टकमक फोर्ट पण नाही गेलो. आजचा थोडा शेड्यूल आमचा बिझी आहे म्हणून आसपासचाच आम्ही किल्ला बघितला. आणि फायनली आयफोन नीट झालेला आहे. जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलास तर कशी आमची फाटली होती, मोबाईलने कसा आमचा धूर काढला होता. पण जाऊ दे, खर्च करून फाटलेली आहे आमची. आणि मला अर्धे पैसे दिलेले आहेत मोबाईलचे. माझे पैसे कधी देशील ते सांग. 150 रुपया देगा. आहे कुठे रस्ता? कुठं गेला रस्ता कुठे नाही. हा बा असावा. ती गाडी आल्यास ती आता गाडी आल्यास ती ना, पण नको गाईज. आणि हा बघा गड, इथे आम्ही ट्रेक चढणार आहोत. उंच अशी चढाई. बघूयात आता कशी आमची चढाई होते, कसा आमचा ॲडव्हेंचर होतो आणि कसे स्ट्रगल. तर आज वाटत नाही पाऊस मिळत नाही, तो एक बरं आहे. पण ऊन पण लागते, त्याचा पण काय म्हणजे एक प्रकारे वैताग आलेला आहे मला गाईज. आणि ह्या प्रकारे जरा कन्फ्युजन झालेलं आहे. आम्हाला रस्ता भेटत नाही आहे. 4-5 रस्ते आहेत आणि एक पण दिशादर्शक मार्ग दिलेला नाही आहे. दिसला का? अरे ते कुठे लावलं, व्हिडिओ कुठे लावली आहे? व्हिडिओ बघतो भाई. ट्रेन मधूनच येते. मित्र कॉपीराईट पडे मला. कॉपीराईट पडू दे. कॉपीराईट 4-5 पडल्यात. पडू दे मित्रांनो. हा बघा, ह्याला मी गुगल मॅपमध्ये बघायला सांगितलं. हा यूट्यूबवर व्हिडिओ बघायला लागलाय कुठून चढायचे. अरे मॅपवर दाखवत नाही. चल इथून जाऊ. चल इथून जाऊ. चल तू एक काम करतो, तिकडून जा, इकडून जातो. चल इथून जाऊ. ह्याने यूट्यूबला व्हिडिओ लावला ना ज्या ट्रेकची, त्या माणसाने पण ट्रेक उन्हाळ्यात केला आहे. आम्ही पावसाळ्यात कुठून रस्ता भेटणार आहे मला गाईज. आणि हा रस्ता पण तो रिटर्न जायचा आहे. रस्ता हरवले. डिसअपॉइंटमेंट. चलो आता इकडून परत जावं लागेल. अरे बोलाचा धबधबाच आहे हा. ए इकडून कुठून चालत तुला रस्ता माहिती आहे? आता आपण आला तिकडून चल. आलो तिकडून जातो. ऑटो भावा परत चल ना, वेगळा रस्ता शोधू आपण. कुठून शोधणार आहे? चल आता त्या रस्त्याने जाऊ. तिकडे ट्रॅक्टर सुरू आहे. नाही रे, तो बरोबर ते गेले बघ. तो रस्ता बरोबर होता. बघलं तिकडे गेला काय माझं गायबच झालं रे ते. रस्ता आम्ही अशा प्रकारे भासलेले आहेत. रस्ता आमचा हरवलेला आहे. हे आवण टाकलंय. तो बरोबर त्या गडावरून तिकडून वरती यायचं. चल आता काय पटापट जाऊ. चल. अरे कसं काय काय माहिती. 2 दिवस काका, गडावर जायला रस्ता कुठून आहे? इथून पुढे जाऊ ना सर. हाच रस्ता आहे ना? बोलला रस्ता आहे. हा वाला ना. ठीक आहे चालेल. थँक्यू. हां
लेफ्ट म्हणजे आणि मित्रांनो आम्हाला भेटलेला आहे रस्ता दुर्ग आसावा. चलो. हो काय रे वरून यायला पाहिजे. पहिला वाघ. बघा वाचून घ्या काय ते. नदीच्या काठ्यावर जाऊ न हाफ पॅन्ट घालून ट्रेन करणं काय रे. नशीब घालली ना. नाही रे आपल्याला नाही मिळत ते मुलींनाच आहेत. आणि गाईस जवळजवळ आम्ही अर्धा ट्रेक आहे तो पूर्ण केलेला आहे. आणि जेव्हा मी यूट्यूबवर बघितलं ह्या गडाचं म्हणजे व्हिडिओज वगैरे बघितला आम्ही पहिला आणि गुगल मॅप्सवर वगैरे गुगलवर पण बघितला तेवढा आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा म्हणजे हायटेड असेल. हा खूप जास्त मोठा वाटतं आता. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. पहिला कमेंट करा. आणि गमन हाफ लागल्या. हाफ लागली. हाफ उंच आहे उंच. म्हणजे जवळजवळ पोचण्यातच जमायत आम्ही. तर बघत व्हिडिओवर आलात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे चलो चलते. काही फोटोवर आहे ती आता का मला फोटो काढायचा आहे पण आम्ही दोघंच व्यक्तीकडे आता ट्रेकला आलेले आहोत. आणि फोटो काढण्यासाठी आमचा चिन्मय घरात मिळत नाही सध्या. त्याला आज बोलवलं नाही कारण आमचा काय रे बोलतात आपण टायमावर ठरलं तरी वेळेवर ठरलं की ट्रेकला जायचं. आणि अमन कारभारी मॅन फ्रॉम गोरसाई उर्फ गजेंद्र लाल. इकडे ठेवायला की गाईज. आणि फायनली आम्ही पोचण्यात जमा म्हणजे अक्षरशः पोचलेलोच आहोत. हा बघा सीन. इथे जायचं आपल्याला. इथे हालत फुल म्हणजे फुल खराब झाली आहे. वाटलं नव्हतं एवढा म्हणजे अवघड हा ट्रेक असेल. अमन मॅप पण दिलेला आहे इकडे तुम्हाला दाखवतो मी. कशाला उभं करीतो तो हा भारी पडा. हा बघा हा असा काही मॅप आहे. कोणता पडा आहे बोयता पडा गाईज. आणि अमन कारभारीची पेटी पडलेली आहे बॉडी. आणि हा असा काहीतरी आपल्याला व्ह्यू ड्रोन शॉट सस्ता ड्रोन शॉट. आणि काहीच अशी पावलं उरलेली आहेत आम्हाला उंच शिखरावर पोहोचण्यासाठी. मंजिल के करीब. तर इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघतायत तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. चला तर मागे मग
गाईज आणि आम्ही एक इकडे कोणती गुफा आहे रे, आदिमानव गुफा ना, एक आदिमानव गुफा जशी आहे ती शोधतो, ती आम्हाला भेटत नाही आहे. आणि अमन परत एकदा यूट्यूब चॅनल लावून बघतोय त्याचं कुठे आहे ती, बघूच आम्हाला भेटते का नाही. भेटली का, काहीतरी गेलं का. आणि गाईज गुफेचा रस्ता मला भेटलेला आहे आणि मात्र परत पाऊस इथं चालू झालेला आहे आणि माझी फाटत आहे, माझी पूर्ण फाटलेली आहे. कारण गेल्या वेळी असाच पाऊस पडून माझ्या फोनची लवण्या लाल झाली होती. समझ रहे हो ना. पुढून मागून फोन दूर काढलेला. हा खालून आहे ना तो. बघा ही गुफा असेल. अमन बोला म्हणजे काम. अरे काय रे, वाईड अँगल आलाच नाही. वाईड अँगल बंद होतं मध्ये मध्ये. तर गाईज फायनली आम्हाला गुफा मिळालेली आहे. कुठे आहे रे, तिकडे आहे पुढे इथे. जायला लागेल. आणि हा असा रस्ता काहीतरी होता, खूप डेंजरस असा रस्ता, ॲडव्हेंचरस रस्ता. व्हिडिओ काढायला पाहिजे तिनं. काढून आपण चढताना तू काढ, मी काढतो तुझी. घसरण अशी वाट आहे, घसरण. तिकडे कोणती पण तुम्ही महागातली बुटं घाला, काय कामाची नाही. MS धोनीची कोणती रे, एशियनची बुटं घाला लागतील काय, एशियनचीच बुटं काम करू शकतात तिकडे. गुहेकडे जाताना मार्ग बघा कसा आहे, खूपच डेंजर असा मार्ग, घसरण अशी वाट. आणि महागातले महाग बुटे इकडे फेल झालेले आहेत. नायके नावाचं नायके आहे फक्त. सावकाशी पाय मली झाले. मिळ वाजलंय नाही. कुठून खालून आला रे. हा बघा, मी दिसतोय का, नाही दिसत. गाईज आता खरोखर मध्ये गुफा भेटलेली आहे मला. पहिली छोटी गुफा तर मिळाली, तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. झाडी डोंगर, ही बघा, ही आहे पहिली गुफा. भाई थंडावा आहे, थंडावा. थंडावा आहे. बघ ना, ही आय पडलास तर. आकाश जो फाय भारी आहे. पण ये पण आता पण खणलेली आहे ही ना. हा गाईज ही गुफा नाही मिळत, शेड आहे. नक्की काय आहे पण आता काय. हा आहे बघ, नैसर्गिक गुहेकडे. तर बघ तिकडे रस्ता आहे. आणि ही बघा गुफा, प्राचीन अशी गुफा. फ्लॅश पाहिजे होता रे भाई. म्हणजे आता वाटतं की ट्रेक सक्सेसफुल झालाय आपला. असावा.
काहीच आणि आमचा व्लॉग इथेच आम्ही एंड करतो. एंड म्हणजे बघू पुढे चान्स भेटायचा व्हिडिओ बनवू, कारण ट्रेक तर पूर्ण झालेला आहे आणि पाऊस पण आला आहे. आणि पावसात आणि आमच्या मोबाईलचं नातं जाम काय रे बोलतात, जाम अतूट नातं आहे. गहरा नाता है हमारा. गहरा नाता है हमारे मोबाईल से, दूर निकलता है मोबाईल से बाद में. आणि जर तुम्ही या गडावर याल तर सावकाश या, आणि कारण की ट्रॅक खूप रिस्की आहे आणि पावसाळ्यात तर खूपच रिस्की आहे. आता पाऊस लागलेला तरी आम्ही असं हात टेकत आलेलो आहोत. सावधानीच काय सावधानी सतर्क हां सावकाश या, म्हणजे सावकाश या. म्हणजे लेडीज वगैरे असतील तर सावकाश या, म्हणजे इथं पडलं बिडलं तर आम्हाला नाव इथं तर बरं. पाऊस आला रे भाई. हा बघा पाऊस आलेला इकडून. मी तर भिजलो आहे. हा भाई भिजला, आंघोळ केली पूर्ण नाही. आणि सकाळी आंघोळ होती गेलेलो. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. भाईचा चॅनल आहे, भाई 1 मिलियन करायचे आहेत आता काही दिवसात, येत्या दिवसात झाले पाहिजेत 1 मिलियन. हा काही एक अनाऊन्समेंट आपली अशी आहे की चॅनलचे आपले किती आहे, 555 नाही 551 काहीतरी सबस्क्रायबर्स आहेत. जेव्हा आपले 1000 सबस्क्रायबर्स होतील तेव्हा आपला एक व्हिडिओ होणार आहे Q&A, म्हणजे तुम्ही क्वेश्चन विचारा आणि आम्ही आन्सर देणार. तर होईल तेवढं चॅनलला शेअर करा आणि आपले सबस्क्रायबर्स वाढवण्यात मदत करा. ठीक आहे, चलो बाय. एवढंच ना, बघू पुढे चान्स भेटायचा बनवू व्हिडिओ, कारण आता पाऊस आल्यामुळे मी फोन ठेवतोय, फोन काढत नाही परत. भाई आपल्या पैसे खर्च नाही करायचे होते भाई. नको भाई नको. आशेरी गडावर गेलेला आशेरी गडावर गेला तेव्हा पूर्ण न्हाणवलेला फोन स्नान केलेला फोनचा. तरी आता झालाय हा मोबाईल त्याचा. थोडा व्हेंटिलेटरवर ठेवलेला फोनला. आणि युवराज किंडे यांनी हा फोन करून दिलेला आपल्याला, माहिती आहे का युवराज किंडे? अरे आमच्या गावातला, आमच्या ह्याच्यात खेळा बाजार फेमस आहे भाई. नाही माहिती. हिडन शॉप आहे, हिडन शॉप. चला गाईज, तर ब्लॉग इथे सेंड करतो. चलो टेक केअर, बाय.